अडीच. मला आहे साखर. जेवल्याशिवाय मी काही बोलू शकत नव्हतो. तुमचं सगळ्याच 12 वाजल्यापासूनच बघून म्हटलं पहिलं गाणं फिर खाना, पहिलं भाषण पुन्हा जेवण म्हणजे फाटलीच. त्याच्यामुळं मी 2 जांब खाल्लो, 1 चॉकलेट खाल्लो आणि आता तुम्हाला मी बोलू शकतो. नाहीतर मी जर 2 बाबू चॉकलेट खाल्लो नसतो तर मी काही बोलू शकलो नसतो. तरी मला बसून बोला वाटलं तर का तर मला झटका जमलाय. एवढा उपवास करू शकत नाही. चला आता जमलंय. आता तर मी आता 1 तासभर तरी बोलू शकतो. आणि पुन्हा जर आम्ही जर एनर्जी कम पडली तर प्रल्हाद पटेल अजून 1 चॉकलेट आणून ठेवायची म्हणजे पुन्हा म्हणजे डबल बळजबरी न खोत. परंतु तुम्हाला एवढ्या वेळापासून तुम्ही बसलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर म्हणजे तुम्हाला वाटावं की बाबा 12 पासून त्याकडूनची वाट बघितलो आपण, की माय काही बी सांगितलं नाही असं म्हणण्यापेक्षा मला उशीर होईनाचा गडे गबरू ऐकलो असं वाटावं तुम्हाला. एवढं तरी मला समाधान करावं लागेल. का तर देशमुखाचं खायचं आणि ऐकलं का आणि आपण कोरडं जायचं असं होऊ नये म्हणून देशमुख साहेबांनी एवढ्या रानामध्ये एवढं पेंडॉल मारून एवढं चांगलं म्हणजे आपल्या लग्नात, माझ्या तर लग्नात बी असलं नव्हतं. तर माझ्या लग्ना दिवशी आदल्या दिवशी मीच किराणा आणतो डोसक्यावर 11 किलोमीटरवरून. आवडा शहाजन म्हणून आमचं बाजारचं गाव आणि उद्या लगीन म्हटल्यावर मग रात्री हळदीच्या कार्यक्रमाच्या किराणा घेऊन आलो. काय तर असलं तर आम्हाला ते लग्नात बी नव्हतं. पण तुम्ही एवढं केला लग्नाच्या वरचं म्हणून तुमचं पहिलं सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. आणि आता लोक सगळे काय झालेत माहितीये का, आपलं आपल्या लेकराचं भागलं की पकड झालं, लोक मायका घालण्यात काही घेण्यात नाही. परंतु तुम्ही सगळ्या गावचं आणि सगळ्या लोकांचं बी नीट व्हावं असं विचार करला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि मला जरा सविस्तर बोलायचं. 2 घंटे गेले हरकत नाही. मोबाईल काही फरक पडत नाही. 1 घंट्याभर मोबाईलवर काय बोलून काय कोटीचा व्यवहार आहे त्याच्यामुळे काय आपलं शेअर चिपल्याचं त्याच्यातून मार्ग काढायचं बोलायचं आपल्याला. त्याच्यामुळं मी 30 मार्कात जरी असता तर मी जेवल्याशिवाय भाषण केलं नसतो. का तर माझी शुगर लेवल डाऊन झाली. ऐकलं का, ती बळजबरीनं ओव्हर केली मी तुम्हाला तुमचं बघून. त्याच्यामुळे तुम्ही बी आता मी जसं नीट वागलो इमानदारीनं तसं तुम्ही बी वागा. काय घंटाभर फोन घ्यायचा नाही तर मी लई चांगला पण माझं तोंड लई हलकट आहे, काही बी बोलतो. त्याच्यामुळे माझ्या तोंडाला वाईट दिवस. तर मी आता हे बाळासाहेबांची माझी आत्ताच ओळख झाली. कदम साहेबांची. सुकळकर 40 वर्ष सुकळकर आणि मी शेतकरी संघटनेमध्ये एकत्र काम केलं. ते आहे विदर्भातलं पण तुमच्या इथं हदगाव तालुक्यात येऊन राहिले. तिकडे ते धरण झालं का कोणचं इसापूर धरणात उठले पाटलं सगळे तिकडचे आणि ते तुमच्या तालुक्यात येऊन राहिले. प्रल्हाद पाटील माझा कार्यकर्ता साहेब. त्याच्यानंतर देशमुख साहेबांची फोनवरच ओळख झाली. नेमके कोण हे मला कळलं गेलं. शाल घालायला आलते ते का हे का तर फक्त फोनवरच आहे. तर मला हे खांडऱ्यानं सांगितलं. काय खांडरे 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 हा त्या खांडऱ्यान म्हणला ते लय देशमुख भारी आहे म्हणला. 10 एकर बांबू लावले म्हणल्यावर असलो कोण आहे गबरू म्हणलो मी. तिच्या आईला आपल्याला माहित नाही ते 10 एकर लावलंय. आपल्याला बी राग येतो ना, आपल्याला कसं माहित नाही. मस्ती असते काही माझ्यात थोडी मस्ती आहे काही. म्हणलं ते कोण आहे देशमुख बघितलंच पाहिजे म्हणून मी बघायला आलोय मुद्दा. ते काही तेवढं काही दांडगं दिसणं गेले देशमुख. काय दिसायला दांडगं नाही पण काम दांडगं दिसणार नाही. बरोबर आहे. त्यानंतर आता कोण अजून स्टेजवर श्याम देशमुख साहेब ठीक आहे आणि प्रताप देशमुख साहेब. म्हणजे कालपासून माझ्या मागे देशमुखच आहेत. काल दुपारी मी संजय देशमुखकडे जेवलो माजी मंत्री. त्याच्यानंतर मी नेर तालुक्यात भाषणाला गेलो. ते संजय देशमुख माझ्यावर 10 मिनिटच बोलल्यानंतर ते म्हणले मायाला म्हणले मला माहित नव्हतं की राव म्हणले तुम्ही असलं बोलला होते. म्हणलं पहिले बी असंच बोलता मी नाही म्हणले सांच्याला. आता म्हणले हे साधं जेवलो म्हणले रात्री मी बोकुड कापतो म्हणले येतो का म्हणलं. बोकड म्हणल्यावर 100 किलोमीटर जातो म्हणलं काय फरक पडणार. पुन्हा माघारी आलो तर रात्री त्यांनी 150 लोकांचं जेवण केलं. मोठी सभा झाली. मग
दुपारचं जेवण देशमुखाचं, रात्री देशमुखाचं, मग रात्री मुक्कामाला आंबोड्याच्या देशमुखाकडे थांबलो. सकाळी त्याची मस्त तुरीच्या शेंगाची भाजी, भाकर बाजरीची खोन निघालो, ते बी देशमुखच. आणि आता इथं आल्यावर तर स्टेजवर सगळे देशमुखच आहे. बरोबर आहे का? हा विषय मरक्यावाचा नाहीच आहे, हा विषय दांडग्या लोकांचा खेळ आहे. त्याच्यामुळे आपण तुमच्यामुळे सगळ्या समाजाचं भलं होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही ज्या प्रामाणिकपणे ज्या ह्याच्यानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्याचं मी मनापासून आभार मानतो. मी काय काय बोलू, संचलन कोण करत होतं? सूर्यवंशी सर. सूर्यवंशी सर बरा भला माणूस दिसतो, माझ्याबद्दल बरी माहिती आहे. काय प्राध्यापक शिक्षक आहे का? साहेबांच्या शाळेवर मुख्याध्यापक आहे. सूर्यवंशी असून माझं कौतुक केलं. आजकाल आपल्या आपल्या जातीच केलं जातं. मी तर ते हो, आता तुम्ही लय मस्त माझं कौतुक केलं की सोयाबीन काय. माझं बी नशीब किती गमतीचं आहे देशमुख साहेब. ऐकलो का? सगळे शेत हिंदू लोकांचे आणि भाव द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष आईची मला कवा कवा कळतच नाही, त्याच्या आईला येईल त्यांनी तुमच्या मालाला काय मिळावं भाव हे ठरवायचा अधिकार या राज्यामध्ये पहिला आयोग स्थापन करून घेतलो मी. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये सांगितलं की अरे या राज्याच्या शेतमालाचे दर ठरवायसाठी 1965 ला लालबहादूर शास्त्रींनी जे आयोग देशासाठी तयार केला होता तसा आयोग आता राज्याला राहायला पाहिजे. त्याचं कारण पंजाबचं गहू महाराष्ट्राचं गहू, पंजाबचं पाणी महाराष्ट्राचं पाणी, पंजाबचा उतारा महाराष्ट्राचा उतारा, पंजाबचं क्लायमेट महाराष्ट्राचं क्लायमेट, पंजाब भाकरा नांगलचं पाणी जमीन लाखो किलोमीटर किती बघा, टेकडी कुठं नाही. अरे तिथलं उतारा आणि महाराष्ट्राचा उतारा, तिथं उत्पादन 40 क्विंटल एकरी, आमचं 10-12 क्विंटल. पंजाबच्या गावाच्या भावामध्ये महाराष्ट्राचं गहू विकलं तर फुकली जाईल गडी आपली. बरोबर आहे का? मी म्हणलो हे चुकतं गडे, माई शपथ म्हणलो. शरद पवार साहेब मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की आम्ही भाव काढायची पद्धत चुकती म्हणून मनमोहन सिंगांनी एक कमिटी स्थापन केली, कमिटी टू एक्झामिन मेथोडॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस अशी कमिटी स्थापन केली. त्यावेळेस देशाचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अशोक गुलाटी. अशोक गुलाटी म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या पदावरचा माणूस, महिन्याला 1 कोटी रुपये पगार. मनमोहन सिंगांनी त्या अशोक गुलाटीला विनंती केली, गुलाटी साहेब अरे 1 कोटीची नोकरी करावी इथं महिन्याला, चला देशाच्या शेतकऱ्याचं काहीतरी नीट करू. मी बी नोकरी सोडले, तुम्ही बी सोडा. आणि म्हणून मनमोहन सिंग आले आणि येताना त्यांनी अशोक गुलाटीला घेऊन आलं. आणि अशोक गुलाटी या देशाच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष. त्या गुलाटीने मला फोन करून सांगितलं, पाशाजी मनमोहन सिंह ने एक ऑर्डिनेंस निकाला है और एक कमेटी बना रहे, वो कमेटी में अगर आप जाओगे तो ही इस देश के किसानों का भला होगा, वरना नहीं. कोण म्हणतो? जगातला शेतीचा अर्थतज्ञ डॉक्टर अशोक गुलाटी, ज्याला महिन्याला 1 कोटी रुपयाची पगार, तो माणूस म्हणतो की त्या कमिटीत पाशा पटेल असल्याशिवाय त्या कमिटीला दिशा मिळणार नाही आणि देशाच्या शेतकऱ्याचं भलं होणार नाही असं त्या माणसाला वाटलं. त्यांनी मला फोन केला. दुसऱ्या दिवशी मी दिल्लीला गेलो आणि शरद पवारला सांगितलं, पवार साहेब त्या कमिटीवर मला घ्या. पवार साहेब म्हणली एकतर तू ती आहेस आणि वरून भाजपमध्ये डबल मी घेणार. म्हणजे खतरनाक खेळ आहे, नाही घेणार. मी म्हणलं साहेब तुमच्या माईची शपथ घेऊन सांगा बरं मला कळते का नाही. ते म्हणजे तुला नाही कळते रे, पण तू राष्ट्रवादीत मला झोला देऊन गेलीस म्हणले. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रवादीचं तिकीट लोकसभेचं कोणाला डिक्लेअर झालं? लातूरचं मला. आणि मध्ये मला डिक्लेअर झालं म्हणजे देशमुखाचं करंट होतं म्हणून नाव माझं होतं, पैसा देशमुखाचा होता आणि देशमुखाला पाडायचं होतं शिवराज पाटलाला. त्यांचं भांडण वेगळंच आहे. ते मोरमात तट्टी गाठल ती मला देव देशमुखाचा देव होतो. आणि मग पवार साहेबाला राग आला म्हणून त्यांनी त्याचं हे केलं, परंतु त्यांनी इमानदारी ठेवली
आणि मला त्यांनी निमंत्रित सदस्य केले. आज नरेंद्र मोदीचे जे सल्लागार आहेत डॉक्टर रमेश चंद, आज नरेंद्र मोदीचे कृषी विषयक सल्लागार जे आहेत डॉक्टर रमेश चंद, त्यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार साहेबांनी ही कमिटी स्थापन केली. त्या कमिटीचा मी सदस्य. त्या कमिटीमध्ये 23 शिफारशी झाल्या. त्याच्यापैकी 16 शिफारशी मंजूर झाल्या. ते एकट्या पाशा पटेलच्या. जरी तुमच्या म्हणजे ह्याच्यात जरी नसलो ना त्या गोत्यामध्ये, परंतु कायाईमध्ये कष्ट करणाऱ्यालाच भलं कसं व्हावं ते मला कळतं. आणि म्हणून त्या 23 मध्ये 16 शिफारशी माझ्या. आता त्या अंमलात आली ती गोष्ट वेगळी, देतो इतिहास. मी हे सगळं का बोललो मी विसरून गेलोय. परंतु ती गुरुजी हेडमास्टर देशमुख साहेब भारी हेडमास्टर ठेवला, त्यांनी मला बोलायला मजबूर केलं. बरोबर, हे मी विसरून एक कमिटीचं नाव तर मी 10 वर्ष झालं विसरून त्याची उपयोगाची. परंतु आज तुमच्यामुळे याद केलं मी कुठल्या कमिटीवर होतो. आता माझ्या जिंदगीतल्याही कमिटीवर राहिलोय मी. देणं घेणं माझं म्हणून 4 निवडणुका लढवली, एक बार बी निवडून दिली तर बारला पाडतात कुठं लई चांगलाय म्हणतात. आणि पण म्हणतात कुठं निवडून येता वाटतं शेवटची. पण 2 लोकसभा 2 विधानसभा लढलो, जमलं नाही. पण मी बी लई कुठून मागच्या दरवाज्याने गेलो एक बार. कुठून जाऊ दे ना गेली कुठून. आता एकदा मागून राज्यसभेवर जायचंय, मग तुमचं काय खेळ करतो बघ. एकदा मला एकदा जर गेलो ना काय करतो बघा. आता सूर्यवंशी मास्तर लईच आगाव आहे. 2-4 गोष्टी माझ्या डोसक्यात घातल्या म्हणून मी चॉकलेट मागितलो, तर चॉकलेट मागितलो नसतो. 2 जांबावरच खेळ चालवणार होतो. पण अजून जोर यावं म्हणून चॉकलेट मागितलं. तर ते बी विषय क्लिअर करतो. काय भानगड आहे सोयाबीनची. तुम्ही सोयाबीन पेरताय, सोयाबीनला भाव नाही. 2 दिवसापूर्वी सोयाबीनचं काय झालं माहितीये कोणाला. तुम्ही सगळे सोयाबीन उत्पादक हो ना, तुमच्या माईची शपथ घेऊन सांगा 2 दिवसात तुमची कशी ठोकली गेली कोणाला माहितीये. तरी विचारतो माहितीये का कोणाला. नाही माहित का. तुम्हाला सांगतो आता, हे नाही का, आज तुम्हाला 4,000 रुपये मिळालेत ना भारतातल्या शेतकऱ्याला सोयाबीनला. कुणामुळं. माझ्यामुळं. कसे माझ्यामुळं. मी लातूर ते नागपूर आमदार असताना पायी चालत गेलो. 650 किलोमीटर पायी चाललो, फक्त कृषी मूल्य आयोगाची स्थापना करा म्हणून. आणि एकदा माझ्या गावावरून औरंगाबादला गेलो. राजनाथ सिंग माझ्या समारोपाला आले, इकडे नितीन गडकरी माझ्या समारोपाला आले यात्राच्या. आणि म्हणून कृषी मूल्य आयोग स्थापन झालं. महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष राज्याचा मी. आता 1000 वर्षापर्यंत UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये असं विचारलं जाईल की महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा पहिला अध्यक्ष कोण. हे झालं. आता सोयाबीनची भानगड काय. सोयाबीनची भानगड सांगतो मी. आपल्या देशाला खायचं तेल लागते देशमुख साहेब 230 लाख मेट्रिक टन. आपण तयार किती करतो. 70 लाख मेट्रिक टन. 130 लाख मेट्रिक टन आपण तेल आणतो. कुठून. मलेशिया आणि इंडोनेशियातून. कोणचं तेल आणतो. पाम तेल आणतो. आता पाम तेलाची आणि सोयाबीन तेलाची टक्कर कशी होती बघा. म्हणजे तुम्हाला इतिहास कळल्याशिवाय तुम्हाला राग येईना. पायथन हातात कधी येतं माहितीये का. गोष्ट कळल्यावर, राग आल्यावर. तुम्हाला राग यायचं करतो मी खेळ जरा पहिलं, पुन्हा बांबू लावतो. पहिले एकदा वेगळं करू आपण. एकदा सोयाबीन तूर हरभरा उरकून घेतो, मग घंटाभर बांबूकडे होती जी महाराजच्या 2 घंटे बोलणारा. बरोबर आहे का. तर 12 पासून बसलो तुम्ही तिच्या मायल्यावर. बरोबर आहे का. देणं नाही घेणं नाही तरी सुद्धा बसलो. उठून बी गेले नाहीत ना. मग बोलत तर लागेल की मग. बरोबर आहे. तर आता 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल या देशाला लागतं.
आपण बनवतो, 130 लाख मेट्रिक टन आपण आणतो. आता मला सांगा, दोन देश, एक मलेशिया आणि एक इंडोनेशिया, आणि एका बाजूला अर्जेंटिना, एका बाजूला ब्राझील, एका बाजूला भारत, असं हे जगाचं खेळ आहे. आपल्या देशात एका हेक्टरला तेल किती निघतंय? आपल्या देशात तेल निघतंय एका एकरला 10 क्विंटल सोयाबीन. हेक्टरला किती सोयाबीन? 25 क्विंटल. 1 क्विंटल सोयाबीन गाळलं की 18 किलो तेल निघतंय, 82 किलो पेंड निघते. ठीक आहे. आणि मग 25 क्विंटल जर गाळलं तर 4.5 क्विंटल तेल निघतंय. 4.5 क्विंटल एक हेक्टर सोयाबीन मध्ये 4.5 क्विंटल तेल निघतंय. मलेशियामध्ये एका हेक्टर मध्ये 50 क्विंटल तेल निघते. काय लक्षात आलं? भारतामध्ये एका हेक्टर मध्ये सोयाबीन पासून 4.5 क्विंटल तेल निघतं आणि मलेशियामध्ये 1 हेक्टर पासून 50 क्विंटल तेल निघतं. 1 हेक्टर मध्ये 50 क्विंटल आणि 1 हेक्टर मध्ये 4.5 क्विंटल. कोण कुणाची जिरवल? 4.5 क्विंटल वाला 4.5 क्विंटल वाल्याची 50 क्विंटल वाला जिरवल. बरं, तुम्हाला 4.5 क्विंटल घ्यायला काय काय करावं लागणार आहे? वर्षाला नांगरण, वर्षाला कुळवण, वर्षाला पेरणी, वर्षाला तुडणी, वर्षाला फवारणी, वर्षाला खुरपणी, वर्षाला काढणी, वर्षाला भरडणी, वर्षाला. पण आमचं कसं आहे, एकदा झाड लावलं की 100 वर्ष. आपल्याकडे शिंदाडाचे बोंदाडा असायचे बघा पहिलं. नुसतं बोंदाडाला डेरा लावला की रातभर बोंदाड फडायचं, दिवसभर मॉल म्हणून हिंडायचं. तसं ते पप्पा आमचं बोंदाड आहे. बोंदाड नुसतं समुद्राच्या कडेला लावून टाकला की विषय मिटला. त्याला खुरपण नाही, नांगरण नाही, कोळपण नाही, फवारणी नाही, भरडणी नाही. कसं चढत ते आपल्यावर. आणि म्हणून आपल्या सोयाबीनची ठोकाला ते तयारीत कडूची. काय झालं? बीबी ठोंबरेला ओळखत आहे ना तुम्ही? कोण? मी आता रेफरन्स देतो. बीबी ठोंबरेला फोन करा. बीबी ठोंबरे साखर विकायला मलेशियाला गेलते. मलेशियामध्ये 100% मुसलमान नागरिक, मंत्री मुसलमान, मुख्यमंत्री मुसलमान, पंतप्रधान मुसलमान, राष्ट्रपती मुसलमान, चपराशी मुसलमान, सगळे मुसलमान. त्यांचं तेल आपल्याकडे येते. बीबी ठोंबरे गेलते साखर विकायला. तर बीबी ठोंबरेच्या समोर तिथला कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री म्हणले, म्हणून कोण तर ते हरामखोर पाशा पटेल आहे भारताचं, आमच्या देशाची अर्थव्यवस्था ठोकलं म्हणले त्यानं. म्हणजे मी तुमच्यासाठी मलेशिया आणि इंडोनेशिया या 2 देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा पाशा पटेल आहे. आणि मी कोणाला विचारा म्हणाला? मी विचारा म्हणाला बीबी ठोंबरेला. का तर बीबी ठोंबरेने मला सांगितलं पाशा पटेल की तिथलं उद्योग मंत्री आणि कृषी मंत्री तुमचं नाव घेऊन शिवाय देऊ लागतं त्याच्या मायला. राजानो, तुमच्या हातात काहीच नाही. तुम्ही ज्याला शिक्के मारता हे जर शहाणे असले ना तरी खेळ लई नीट होणार आहे. मला नाही माहित त्या देशात एक बी खासदार आणि एक बी आमदार या विषयावर पण बोंबललंय. मी पुस्तक घेतलं का? आता पुस्तक आहे का माझ्या? वही आहे का माझ्या? हे विषय बोलायची हे मास्तर खोचट काढायला असं वाटलं होतं का? मी आलोय बांबू सांगायला, परंतु दुसरंच रडगरात मला सांगायची वेळ आली. कशासाठी? तर हाही विषय तुम्हाला माहित राहावा म्हणून. बाबा रे, मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. चार्ट. काय चार्ट? शांतपणे ऐकून घ्या 2 मिनिट. तेलाची कशी कशी जिरती आणि कसं कसं होतंय. इसवी सन 2000 जर कोण पत्रकार आहे की पत्रकार आले कोण? कोणतरी लिहून घ्या जमलं तर. म्हणजे माझं एक शब्द खोटा असला ना, एक शब्दाला 1 बुटानं हाणायचं मला. काय म्हणाला? माझा एक शब्द खोटा काढून दाखवायचा कोण?
आणि एका शब्दाला एक बूट, एका शब्दाला एक बूट. तर मी ती अवलाद नाही. मी जे मला माहिती आहे, मी जे अभ्यास केलोय, माझं आयुष्य काळ्यामध्ये कष्ट करण्यासाठी 45 वर्ष रस्त्यावर घालवलंय. त्याच्यात मी बेईमानी करायसाठी जन्मलो नाही, काळ्या आईमध्ये काम करणाऱ्यांच्या गद्दारीसाठी जन्मलो नाही. तर मी शेतकऱ्याची आई आहे. माझ्या आज्याला 400 एकर जमीन, माझ्या बापाला जमीन, मला जमीन, आणि आता तर माझी वाढली आहे. 25ची 200 केलो मी. आणि आमची सगळी भावकी आता 1 एकर 1.5 एकरची. मला भाषण आलं नसतं तर मी बी 1.5 एकरचाच असतो. वाजवत बसलो असतो. आपलं खेळ जमलंय, बरोबर आहे का? ते कशानं का जमणार, पण जमलंय. तर आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, इसवी सन 2000 मध्ये तुमच्या तेलबियाचे भाव काय होते? कदम आमदार व्हायचं असेल तर काय काय करावं लागतं माय समजून घ्या. बरं झालं तुम्ही पडलो, नाहीतर बंबुरे आलोच नसतो आमच्या सभेला. आज तुम्ही त्याच्यामुळे प्रशिक्षण घेतलं तुम्ही. आता ऐकलं का? नीट ऐकून घ्या माझं आणि तयार होऊन जावा पुढच्या बारला. तिथे मग लोक म्हणा असला आमदार वेगळे असं म्हणा का नाही, बरोबर आहे का? ते म्हणा मला तुमचं नीट करायला द्या निवडून. नीट काय केलं की आपलीच वर गेलेला आपली नीट केली, आपली नीटच केलं. त्यालाच कळत नाही तर आपल्याला काय देणार आहे. तर आता ऐकून घ्या कदम. इसवी सन 2000 लिहून द्या, पेन काढा. इसवी सन 2000 मध्ये भारत सरकारचं या देशातल्या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण काय होतं? आपल्या देशात 2 नमुन्याचं तेल आयात होतं. एक क्रूड पॉम ऑइल आणि एक रिफाईन पॉम ऑइल. क्रूड पॉम ऑइल म्हणजे कच्चं तेल, रिफाईन म्हणजे डायरेक्ट टोपण काढले की भगुन्यातच घालायचं. ह्याला म्हणते रिफाईन आणि ह्याला म्हणते क्रूड. ते माझं भाषण असलं कधी ऐकलं का? होय असलं कोण बोललंय का? फक्त बोलते की मला द्या मग मी तुम्हाला मला लय राग येते. तर 2000 मध्ये काय झालं? 2000चं धोरण आहे का? क्रूड तेल जे येतं त्या क्रूड तेलावर कर होतं 16%. क्रूड तेलावर 2000 टॅक्स होतं 16% क्रूड पॉम ऑइलवर, आणि रिफाईन पॉम ऑइलवर 44% होतं. 16% क्रूडवर आणि 44% रिफाईनवर. 2001 मध्ये ड्युटी स्ट्रक्चर चेंज झालं. काय झालं? 75% ड्युटी लागली क्रूड पॉम ऑइलवर आणि 82.40% ड्युटी लागली रिफाईन पॉम ऑइलवर. 2007 मध्ये क्रूड पॉम ऑइलवरची ड्युटी काढली, तिकडचं तेल आणलं ना आपल्यात सोडलं, 0 गेली ड्युटी. 0 क्रूडची ड्युटी 0 आणि रिफाईनची 28%. मी अध्यक्ष झालो 2017ला. मी ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं मला शोभीची वस्तू बसवलो का कामावर बसवलो. तर त्यांनी म्हणले तुम्हाला काम करायचंय. म्हणलं मला जर काम करायचं असेल तर मी दिलेल्या पत्रावर सही करावं लागेल तुम्हाला. म्हणले मग मी सुरू केलो खेळ माझा. मी लय अवचिंद आहे, खेळ सुरू केला आणि मी देशाच्या पंतप्रधानाला पत्र लिहिलं. हा चमत्कार झाला. मी ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्या दिवशी क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती 7.5% आणि रिफाईन पॉम ऑइलवर 12.5%. 7.5 आणि 12.5. 1 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, कदम साहेब, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत किती वर्ष झाले मोजत बसा तुम्ही, पण 1 वर्षामध्ये 4 वेळेस ड्युटी स्ट्रक्चर बदललं फक्त 2018 मध्ये. आणि ते फक्त पाशा पटेल मुळे. किती ड्युटी करून घेतली मी? 7% ड्युटी करून घेतली 44%, आणि 12ची ड्युटी करून घेतली 54%. आज मला दुःख वाटतंय
3 दिवसापूर्वी ड्युटी स्ट्रक्चर बदललं आणि 44च्या ऐवजी 27% झालं. तुमचं 200-300 रुपयानं सोयाबीन पडलं. यावर्षी किती पडले सोयाबीन 2 दिवसात? 300 रुपयानं पडलं. का बरं पडलं? फक्त फार्मची ड्युटी माझ्या काळात 44 होती, ही दुसऱ्या वर्षी 37 झाली आणि काल 27 झाली. पण तुमची माती झाली, नाही तर तुमचं सोयाबीन यावर्षी 4,500 रुपयापर्यंत गेला असत. मला काढून टाकले, उगचे काढले हो मला. तर काय करू आता? मी जर देशमुख असतो तर झाट हात लावले नसते मला. परंतु आपल्या मागे माणूस नाही, आपल्या डोसक्यावरच चालू आहे विषय. काढून टाकायला मला काढले तर काढले. अरे मला काढले, जिरली तुमची बरोबर, पण माझी जिरली म्हणून तुम्ही कोण बोंबललो का? का बंद पडलं? तुम्ही कोण बोंबलो नाही. मला न्याय काय मिळाला नाही. मी जेवढ्या शेतकऱ्यासाठी केलो तेवढं जर शेतकरी एकदा जरी बोलले असते तर माझं बी दरारा राहिला असता. त्याच्यामुळे मतावर परिणाम होते वाटला असता आणि मला नेमले असते. नेमलं नाही, जाऊ द्या, नाही तर नाही. मी तुम्हाला आणखीन एक सोयाबीनचं सांगितलं तुम्हाला. आता मी तुम्हाला डाळीचं सांगतो. मी अध्यक्ष झाल्यानंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशापासून हरभरा, तूर आणि मसूर यायची माझ्या अध्यक्ष. मी आता डिटेल सांगत नाही, पण मी नरेंद्र मोदींना भेटलो, त्यांना सगळं सांगितलं. काय झालं असं की 70% 0% ड्युटीनं 70 वर्ष हरभरा यायचा. भारतात हरभरा कोणाचं खायचं आपण? कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांचं. ते लोक कोणासाठी पेरतात? आपल्यासाठी पेरतात. आणि म्हणून आपल्या हरभऱ्याला कधीही MSP मिळाली नाही. खरेदी केंद्र म्हणलो तुम्ही गुरुजी, खरेदी केंद्र माल आलेल्या 2 महिन्यानंतर काय घेणार नाही केलं तर तुम्ही काय, तुम्हाला निवडणुकीत 50-50 ग्राम माल मला काय भाव द्यायची गरज? एवढी एडझवी जात आहे 200-200 रुपये एक बघते. तुम्हाला कशाला भाव येड्या लोकांना? पण हे कळते का तुम्हाला? हे कळत बी नाही. कळणारच काय करणार? जाऊ द्या, सोडा. 70% मी हरभऱ्यावर ड्युटी लावून घेतले, मसुरीवर 30% ड्युटी लावून घेतले. एकतर गोष्ट सांगतोय, 2-3 शिकलेले समोर बसलेत, काय काय करतात मला माहित नाही, पण मी त्यांच्याकडे बघून बोलला की ते अजून जरा माझ्या जवळी तिला येतात. त्याने माहित नाही मला, चिकनी दिसलेले ते. ऐकलं का? कोण येत माहित नाही मला काय. पण जर ते माझ्या संग आले तर मी बरबरा रिंगण दाखवतोय की कथा. एक तर गटलंय मला कदम आज लय भारी, आज मी लय खुश आहे. आता हे भाषण तुमच्यासाठी नव्हतं, त्यांच्यासाठी आहे. ऐकलं का? म्हणजे ते ऐकून जर ते फरक पडतं का बघू. तुमचं काही नाही, तुम्हाला 50 ग्राम भरपूर जातात. गोकुळ काप कोणाला बी आणखी इडीचा. सोळा तो विषय. एक वटाण्याचा विषय माझ्या खूप आवडीचा आहे. वटाणा देशमुख साहेब आपल्या देशात 1850 रुपये क्विंटलने येत होत आणि ते हरभऱ्यात मिसळायचे खुड बेसनचं पीठ म्हणून 4400 रुपये. अरे कॅनडाहून आलेला हरभरा मुंबई पोर्टवर 1850 रुपयाने येतो आणि दुसऱ्या दिवशी दाल मिल मध्ये जाऊन भरडलं 4400 रुपये. हो, कसं तुमचं नीट होईल? या सगळ्या गोष्टी बदलायचं काम मी 2 वर्ष केलं. एवढ्या विषय आता ते सगळं कसं होतं तुम्हाला सांगितलं मी. किती कळलं मला माहित नाही. बघू, पुन्हा बोलतो अजून. आता येऊत आपण बांबूकड. आता महत्वाचा विषय आहे बांबू एक लय महत्वाचं. असं
तुम्हाला दिसतो ना मी? दिसासारखं तोंड नाही म्हणा, अमिताभ बच्चन सारखं आपलं नाही ना. बसली. आता हे विषय वेगळा होता. आता आपण बांबूकडे जाऊ. बांबू का लावायचं? तरी मास्तर लई खोचट आहे. बांबू का लावावं? कोण घेऊन जाणार? आगाव मास्तर आहे. कसं चेअरमन तुम्हाला सुधरी दिली की पण मला सविस्तर बोलायची वेळ आली. आता आपल्या बापाच्या काळात 100 दिवस पाऊस पडत होता. बरोबर आहे? 100 दिवस पाऊस पडत होता. 27 नक्षत्र होते. 9 नक्षत्र पावसाचे होते. कदम साहेब पुढे या. कदम साहेब पुढे या. इकडे असं ही कार्यशाळा आपली. इमानदारीनं थोडे शांत लोक बसल्यात. आपण न्याय द्यायचा यांना. अजून 2 तास सोडत नाही. जेवलाव का नाही? अरे मग माझ्याला पहिलं सांगाव का जीवन आपण जीवन सुरू केलं असतं. बरं चला लवकर उरकतो. किती वेळ बोलू? 1 तास. का तुम्ही म्हणलो 1 घंटा, मी 1 घंटा बोलतो. तुम्ही म्हणलो 2 घंटे, मी 2 घंटे बोलतो. तुम्ही म्हणलो रातभर बोला, रातभर बोलतो. पण मध्ये 2दा जीव घालावा लागत. मला काही ज्ञान, मला काही आणायची गरज नाही. मी ज्ञानाचा पुजारी आहे. मी अभ्यासक आहे. अभ्यास करणं माझा धर्म आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगणार आहे. आता मी तुम्हाला एक वेगळा विषय सांगतो की माझ्या बापाच्या काळात 100 दिवस पाऊस येत होता. 27 नक्षत्र होते. 9 नक्षत्र पावसाचे होते. आमच्या पूर्वजांनी काय चमत्कार केलता? आमच्या पूर्वजांनी चमत्कार केलता. काय म्हणी होत्या बघा पत्रे हो, ऐका म्हणी का होत्या? पडला उतरा भात खैना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाईसाठी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा पाऊस झाला भोळा. काय शहाणे होते हो पूर्वज. नक्षत्राचं नाव सांगितलं की आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. पडला उतरा आणि भात खैना कुत्रा म्हणजे उतरा महिन्यामध्ये भातामध्ये दूध भरायचं मोसम राहायचं आणि त्या काळात जर पाऊस पडलं तर भात एवढं पिकत होतं की कुत्रे सुद्धा खाणार नाहीत एवढं भात पिकत होतं. असल्या स्लोगन, असल्या म्हणी आपल्या पूर्वजांनी तयार केल्या. तर 27 नक्षत्रांना पाऊस पडलाले का? पुकाच्या झडीत परसाकडला कोण कोण गेलता हात वर करा. ए पांढऱ्या मिशा ते कसं हसला बघा ते. उठा जरा. परसाकडला जाताना काय घेऊन जावं लागायचं? गौरिया गबरू गौऱ्या द्यावा लागायचं नाही तर खाली महिना महिना जड राहायची. महिना कुंचीने तर पोत पांघरून जायचं. माझं मी पाटीला मुसलमान जरी असून तर पाटीला गावच्या कडची जमीन सगळी माझी. ऐकलं का? मग आम्ही पोत घालून जातो. तो पोत जरा बी सरकत वरून बुर असं व्हायचं. खाली गौरी कसलीच्या महिना. काय नाव तुमचं? ए गौऱ्या दत्तराव. आता हाय का तसलं? पुकाची झाडी कुठे गेली? आता नाही. म्हणजे निसर्ग बदललेला आहे. आता किती नक्षत्र? पहिलं जिथं 100 दिवस पाऊस होत येत होता तिथं 52 तास पाऊस येऊ लागलाय. आता नक्षत्र 2, एक ढगफुटी नाहीतर घ्या माझं
म्हणजे ढगफुटी नाही तर दुष्काळ. दोनच नक्षत्र आहे. मला तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, मायेची शपथ घेऊन उत्तर द्या. अशा अस्थिर पर्जन्यमानामध्ये असलं एक पीक मला सांगा की हे पीक पिरलं तर घरला 100% रास येणार आहे. अशा पिकाचं नाव सांगा बरं. आहे का? कापूस गेलं, सोयाबीनचं काही खरं नाही, दुसरं तर काही नाहीच. मग आता कसं? आता ऐका, आता एक गोष्ट आहे, अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये आपणाला आता बांबू लावावा लागणार आहे. कसा आहे बांबू? किती बी पाऊस पडलं काय बी होईना, कमी पडलं काय बी होईना, न पडलं काय बी होईना, वाढ बी ना तर वाळ बी ना, वाढत बी नाही वाळत बी नाही. एक बार चिटकलं कोणाच्या बापाला जात नाही. त्याचं नाव आहे बांबू. आणि आता बांबू का लावायचं जरा नीट ऐका. आता मी सगळ्याला विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्यायचं. सोनिया गांधी कुठे आहेत आज मुक्कामाला? कोण म्हणलं? देशमुख. गोवा. का बरं गोव्याला गेल्या? दिल्लीला पोल्युशन झालं म्हणजे दिल्लीला पर्यावरण बिघडलं. आता दिल्लीत माणसं राहायची जागा नाही. सोनिया गांधीच्या डॉक्टरने सांगितलं, बाई वाचायचं असं तर पळ, इथं राहू नको. तिनं आपले लेकरू घेतली बुई गोव्याला. डॉक्टरने 2च गावं सांगितले, चेन्नई, गोवा. दिल्ली आता माणसं राहायची जागा राहिलेली नाही. दुसरं, मी अजून एक प्रश्न विचारतो. 8 दिवसापूर्वी लंडनच्या सरकारने एक निर्णय केला. काय निर्णय केला? कोण सांगू शकतं? कोण तर? अजून काय मोठा निर्णय? मलाच कसं कळत असेल एवढं म्हणतो. चौकट ध्यान ठेवायचं तिची. 8 दिवसापूर्वी लंडनच्या सरकारने निर्णय केला, 2030 नंतर इंग्लंडमध्ये डिझेल पेट्रोलच्या गाड्याला बंदी आणणार. पुन्हा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. डिझेलचं आणि पेट्रोलचं एवढं भांडण का बरं? पोल्युशन होतंय. हे कोण बोललाय मध्ये? फोनवर आहे का? त्याला हाना एक खाड. ऐकून घ्या आता, नसतं बोलू नका. काय फरक आहे? हे टू-टेन मशीन, हे गाड्या, कारा, जिपा, हे सगळी आपली जिरवलेली आहेत. लंडनचं सरकार म्हणलं जगातलं पहिलं सरकार, इंग्लंडचं सरकार, 2030 नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या आम्ही बंद करणार. कशामुळं? 1 लिटर पेट्रोल जळालं की 3 किलो कार्बन तयार होते. कार्बन पृथ्वीवर एवढं वाढलंय, तुम्ही त्याच्यानंच मरणार आहे. किती कार्बन झालंय जगात हे सांगतो जरा. 250 वर्षापूर्वी या जगाच्या पाठीवर एक इंधनाचा शोध लागला. औद्योगिकरणाची सुरुवात झाली, इंधन तयार झालं. हे इंधन कडून सवत झाली माणसाची. माणूस काय करतोय? हवा घेतोय, ऑक्सिजन ठेवून घेतोय, कार्बन टाकतोय, ऑक्सिजन घेतोय, कार्बन टाकतोय. हे शास्त्रज्ञ कडूचे एक इंधन काढले. हे इंधन बी आपल्यावनीच ऑक्सिजन घेते, कार्बन सोडते, ऑक्सिजन घेते, कार्बन सोडते. माणसाची सवत झाली. मग आता किती राहावं कार्बन आणि आता किती झाले हे 2-3 वळीत सांगतो. पुणे पेपरच्या तुम्ही पुढारी अजून दुसऱ्या बी पेपरला देतो काय सगळं? हा, सगळं सांगतो जरा. माणूस जात वाचवायचे ना आपल्याला, गुत्त घेतलंय पण त्याच्यामुळे सगळं सांगतो. सगळं जगाचं सांगतो, देशाचं सांगतो.
आमचं सांगतो. ज्या दिवशी इंधनाचा शोध लागला त्या दिवशी हवेमध्ये 280 ppm कार्बन होत. गेल्या वर्षी हवेतल्या कार्बनचं प्रमाण झालं 412 ppm. या वर्षी झालंय 422 ppm. जगामध्ये कार्बन पर्सेंटेज वाढण्यामध्ये 2020 हे वर्ष एकदम कचकन 10% वाढलं. का बरं वाढलं? दक्षिण आफ्रिकेमध्ये 7 देशाच्या सीमेवर पसरलेलं एक जंगल होतं ज्याचं नाव अमेझॉन. किती लोकांना माहिती आहे अमेझॉन? तुम्ही सगळे मुंडे हल्लेला आलात, मला सगळ्याला माहिती आहे. अमेझॉन काय करत होतं? 7 देशाच्या सीमेवर होतं. नंबर 1. नंबर 2, जगाला जे ऑक्सिजन लागतं त्याचं 20% ऑक्सिजन एकटं अमेझॉनचं जंगल जगाला पुरवत होतं. जगाच बस आहे नत्या. पाटील असले म्हणजे मी बी आहो, काना मात्र तेवढंच फरक आहे पिल्ले, आणि तर मी पाटीलच. मोबाईल घ्यायचा नाही. ऐकून घ्या. 10% वाढलं अमेझॉनचं जंगल जाळल्यामुळं. अमेझॉनच्या जंगलची ओळख काय? जगाचा फप्पूस. आणि हे फप्पूस जगातल्या उद्योगपतींनी जाळून टाकलं सोयाबीन पेरायसाठी. किती लागते कार्बन हवेमध्ये? 350 ppm कार्बन जर असेल तर पृथ्वीवरचं जीव जंतू सुरक्षित. 450 झालं की तुमच्या विनाशाला सुरुवात. आता 412 आहे, अजून 28 वाढलं की पृथ्वीवर माणूस जात शिल्लक राहणार नाही. एक 3 महिन्यापूर्वी मी एक बातमी वाचली. मुंबईमध्ये बातमी होती की मुंबईमध्ये वाघ दिसला. वाघ नाही दिसलं म्हणून पेपरला बातमी आली. 100 वर्षानंतर पेपरवाले जर जिवंत राहिले तर काय छापतील? मुंबईत माणूस दिसला. माणूस राहणार नाही. 2050 मध्ये मुंबई गुडूप, चेन्नई गुडूप, कलकत्ता गुडूप, लंडन गुडूप, न्यूयॉर्क गुडूप, ढाका गुडूप, बांगलादेश बेपत्ता, मलेशिया बेपत्ता, इंडोनेशिया बेपत्ता, जावा बेपत्ता, सुमात्रा बेपत्ता. एवढे देश जमिनीच्या पोटात जाणार आहे. एवढं पाणी वाढणार आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका या जगाला तयार झालेला आहे. कोण सांगितलं? मी एकटा बोललेलो आहे काय? नाही. मी आता अजून एक सगळ्याला विनंती करतो की पॅरिस करार कोणाला कोणाला माहितीये? पॅरिस करार माहितीये का? कोण बोलतंय? मी माझं भाषण संपलं की फोन करतो शिंदे. हा कदम सोबत आहे तुमचे, कदमला फोन करा, सगळं सांगतील मला. ठीक आहे. गुगल शोधलेलं म्हणजे लांब गेले आता तुमचे लोक. गुगल शोधलेलं म्हणजे थांब की जरा. गुगल माझं भाषण संपल्यानंतर शोध. तर आता पॅरिस करार झाला 5 वर्षापूर्वी. जगातले राष्ट्राध्यक्ष, जगातले पंतप्रधान, जगातले शास्त्रज्ञ, जगातले पत्रकार आले, चिंता व्यक्त केली. करोनामध्ये काय उलाले तुम्हाला? ताप 100च्या वर ताप गेलं. तिकडे गौऱ्याची बी गरज नाही. जीसीपी जिंदगीभर कमवून ठेवले 100-200 कोटी. ठाण्याच्या नगरसेवकाची 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. जीसीपीनं लोटलं. पोरगो सुद्धा गेले कामाला. एक आम्हाला आता मशिनी ना माणसं लोटायलाच येत. आता कुत्र्या मांजऱ्याने मरून पडणार आपण सगळे. लेकरू येईना, बायको येईना, मशीन. कोरोना झाल्यावर कोणी उलालतं का घरला? दवाखान्यात बघायला. माझी बायको होती ऍडमिट. घेऊन गेले बाईला आपल्या. राहिली की
लेकरू बहीण बायको बेपत्ता झाला खेळ सगळ्या कोरोनामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक तर ऑक्सिजन लेवल आणि दुसरं म्हणजे जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं अरे या पृथ्वीला ताप आलाय, हे ताप 2 डिग्रीने कमी केलं तर ही पृथ्वी जिवंत राहणार आहे, नाही तर नाही. सगळ्यात हरामखोर एक माणूस पैदा झालाय आज पृथ्वीवर, डोनाल्ड ट्रम्प. त्या हरामखोरानं त्या सत्यानाश केला पॅरिस कराराचा, म्हणून लोकांनी पाडलं त्याला. पडल्यावर मला सगळ्यात जास्त आनंद झाला. काय त्या करारात? त्या करारामध्ये सगळ्या जगाच्या राष्ट्राध्यक्षांनी शपथ खाल्ली आहे की आपण काय करू की पृथ्वीवरचा ताप कमी करू. पृथ्वीवरचा ताप तर कमी झाले नाही, तर 2024 मध्ये 1.5 डिग्री तापमान वाढलं. ही करोना पहिली स्टेज आहे. आता आपल्याकडे सगळे मुंगसे आल्यात. पहिल्या बैलाला होते, आता मालकावर आल्या. 3 वर्षानंतर नवीन खेळी लिहून घ्या. 3 वर्षानंतर तोंड झाकून हिंडावं लागेल. राम 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 राम. कोण आहेस? हा तूच. म्हणजे आता ऑक्सिजन सिलेंडर लावून हिंडावं लागणार आहे. आणि ऑक्सिजन बी इथलं नवं, इथलं घन झालं नाही. कॅनडामध्ये लोकसंख्या कमी आहे, जंगल जास्त आहे, ऑक्सिजन कॅनडा ती बी आम्ही इकडचीच लागणार. तुम्हाला तर बंबड्या काही बी नाही. तुम्हाला काय 50 ग्रॅम बी नाही. लई खेळ दांडगाव होणार. तर ऑक्सिजन सगळ्याला लावा लागणार आहे. आता हे जर ऑक्सिजन लावायचं नसेल तर आता आपला देश काय करलाय बघा. मी आपला देश काय करलाय ते सांगतो. मी नितीन गडकरीचं कौतुक करतो. का? आता हे तुम्हाला कळणार नाही. हे 5-7 लोकांसाठी सांगतो मी. हे 5-7 इकडचे आणि हे 2-3. नितीन गडकरीचं कौतुक काय का तर युरो 6 इंजिन कंपल्सरी करून टाकली 4 व्हीलरला. काय नाव तुमचं? अजय देशमुख. कुठले हो? इथले जाऊ. म्हणजे माणूस चांगला आहे म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहे ना. आपल्या देशमुख साहेबांनी पहिल्यांदा चांगली गोष्ट सांगितली मस्तपैकी. इथलेच आहेत मान शिरसामचे. देशमुख साहेब म्हणले नितीन गडकरीनं उरावर पाय दिलं. नितीन गडकरी लई बेकार बोलतोय, माझ्यापेक्षा बेकार. सगळे स्पेअर पार्टच काढतोय माणसाचे. मंत्री असू द्या, अडाणी असू द्या, म्हणजे तो परदाना मंत्री. नितीन गडकरींनी सगळ्या उद्योजकांना सांगितलं की 4 युरो इंजिन बंद करा, युरो 6 इंजिन सुरू करा. युरो 6 इंजिन मुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. नंबर 1. नंबर 2 इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे लाईट वरचे वाहन. तिसरं सगळे हे जे हे थर्मल वीज निर्मिती केंद्र कोळशावरचे सगळ्यात जास्त पोल्युशन तयार कोण करते? थर्मल पॉवर करतात. म्हणून थर्मल ची वीज बंद करायची, कोळसा जाळायचं बंद करायचा आणि सौर ऊर्जा आणि विंड म्हणजे हवेची ऊर्जा, हवेवरची ऊर्जा, सूर्यावरची ऊर्जा, इथेनॉल, त्या सगळ्या गोष्टी वापरायचा निर्णय केला. आणि म्हणून आपलं जरा मरण आजचं उद्या गेलं. आता तुमच्यावर माझ्यावर जबाबदारी काय? सरकार वाढू देणार नाही, पण आता हाय त्याचं काय करायचं? आता हाय त्याचं तुम्ही आणि मी करायचं. आता मी जरा अजून घेर बदलतो. आता दुसऱ्या घेर मध्ये. आता एकाच विषयावर लई वेळ चालली. दुसरा विषय, तुम्ही सगळे हिंदू आहो हो का नाही? मी एकटाच मुसलमान आहो. 2-4 असतील. निर्वाड आम्हाला खाना खजाना एवढंच माहिती का मला. भाषण पिष्ण कशाला ऐकत आम्ही चितेवर काय गेले का मला लोक सगळे. तर अरे हिंदू धर्मामध्ये काय चमत्कार आहे? हिंदू धर्म संस्थापकांनी तुम्ही येड्या म्हणून तुम्हाला शहाणा करावं म्हणून काही गोष्टी केल्या. काय केल्या? वड आणि पिंपळ तुम्हाला देव केलं. काय ग्रामपंचायत सदस्य काय केलं?
देव केलं. बरोबर आहे का? वडाची आणि पिपळाची पूजा करायची हिंदूंनी. हिंदू माय मावल्या वटपौर्णिमेला वडाची आणि पिपळाची पूजा करतात. पण मध्ये एक घोटाळा झालाय. काय घोटाळा झालाय? ते पूजा करताना म्हणतात हेच नवरा 7 जन्मात. ते कोणतरी घातलंय मध्ये, तसलं नव्हते. माल मारून ठोकणारा बी 7 जन्मतीची माय. कशासाठी उपयोग आहे साडीसाठी? ती खेळ केलाय. ते खेळ तसला नव्हते. खेळ काय? खेळ असा आहे, त्या माऊलीला म्हणायचंय हे झाड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच तिचा नवरा जिवंत आहे. माणसाचं दुश्मन कार्बन आहे. वड आणि पिपळ कार्बन खाते, ऑक्सिजन सोडते. कार्बन खाते, ऑक्सिजन सोडते. आणि दिवसा बी ऑक्सिजन सोडते आणि रात्री बी ऑक्सिजन सोडते. काही झाडामध्ये रात्री झाडाखाली झोपत नाहीत, परंतु काही झाडामध्ये झाडाखाली झोपतात. का तर ते झाड रात्री बी ऑक्सिजन देतात आणि दिवसा बी ऑक्सिजन देतात. तिसरं आता झाड. हे गावाची लोकसंख्या किती आहे देशमुख साहेब? 4,500. किती वडाचे आणि पिपळाचे झाड आहेत? 10-20. माई शपथ नसतील. मेंबर किती मोजा बरोबर? 20. आता मालक 20 म्हणले तुम्ही 10 वर आलो. मालकाच्या विरोधात बोलला काय? म्हणलं ना मी सुद्धा. जास्त नाही 22. जास्त नाही. कुठे गेले झाड? कोण कापलं? हिंदू मध्ये तर हिंदू धर्मामध्ये वड आणि पिपळ कापायचं बी नसते, जाळायचं बी नसते. गेलं कुठं मग? मुसलमानाला आणले आणि हे तोड बी तूच आणि लेगजा बी तूच आणि चला बी तूच. मुसलमानाची लाटरी झाली तिच्या. बऱ्याच गावात तुराबला आठवतो शेजारच्या गावाच्या. तुराब्या तोड भी तुझ लेगजा भी तुझ जेव्हा मी तुझ्यावर कुछ काम करणे. तुळस. तिसरा देव तुळस. एक सेकंड. हेलो जी 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 बोस जी. हाँ 6 तारीख को हाँ 12 बजे को टाइम लिया 20 मिनट. ओके डन. और दिसंबर 6 तारीख को ओके और दोपहर को 12 बजे को ओके वहाँ से 20 मिनट टाइम दिया ओके प्रेजेंटेशन देने के लिए. ओके हम दे रहा है. ओके आई विल प्रेजेंट. देने के लिए तैयार हो रहा है. आई विल प्रेजेंट ऑन 6 December. और 6 दिसंबर 12 बजे को सर. यस ओके सर. आई विल देयर. 12 बजे को. ओके ओके डन. प्लीज. I will call you after 1 hour. ओके सर. ओके 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 ओके. ते ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे. 10 इथेनॉल प्रोजेक्ट लावायचे. 1,000 कोटीचं एक प्रोजेक्ट आहे. बांबू पासून 1,000 कोटी रुपयाचं एक प्रोजेक्ट. रोज 1 लाख लिटर इथेनॉल तयार होणार आहे. त्याला 10,000 कोटी खर्चणार आहे. पण त्याच्यात कोणतरी बांबू घातलंय. काय देतो म्हणलं. पण त्यानं देशभर हुडकू मी सापडलो. मला म्हणलं काही करून एवढे 10 कारखाने चालू करून द्या. म्हणलं बांबू लय बांबू तिच्या मायला. आता गावामध्ये विचारलं बांबू किती आहे रे? लय बांबू लागणार आहे. एक जण म्हणलं 7 आहेत आणि एक जण म्हणलं 3 आहेत. म्हणून घ्या घालून तुमच्या मायला. 200 एकर लाव. एक जण म्हणलं 7 बुडे. एक जण म्हणलं 3च बुडे. म्हणून घ्या येडी जा तिच्या. हे मी स्पीकर का बरं केलं तुम्हाला ऐकवायसाठी. देशमुख साहेब तुम्ही चूक नाही केली. टाळ्या वाजवा त्यांच्या नावानं. टाळ्या वाजवा. त्याला द्रष्टी आहे देशमुखाला. मी मुद्दाम काय का हे बोस म्हणून आहे. एमडी आहे ऑस्ट्रेलियाच्या कंपनीचं. 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणारा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आणि त्यानं काय बोललं मी काही त्याला सांगितलं तो का? त्यानं म्हणला गडकरी साहेबांनी 6 डिसेंबर दिलेली आहे.
त्याला 20 मिनिट पॉवर प्रेझेंटेशन दाखवायचंय की कसं कसं आम्ही इथेनॉल बांबू पासून तयार करतो, कसं कसं कारखाना उभा करतो, कसं कसं पैसे आणणार आहे, फक्त तुम्ही खरेदी करतो म्हणून भारत सरकारने परवानगी द्यायची. आणि एवढं मोठं कोणाच्या माध्यमातून होणारे काम. गबरू लई खतरनाक केस आहे गुरुजी. मास्तर त्याचं खतरनाक आहे तुमचा, मी तर लईच खतरनाक आहे. हे मुद्दाम दाखवलं तुम्हाला. आता मला तो कुठं आलतो आपण, तुळस. ध्यान आहे गबरूच. तुळस कुठं आहे हो, कुठं लावला, कशात, कशात, कुंड्यात. तुळसला म्हणलं तुझी जिरी तर तुझी माय वाढायचं बी नाही, ऑक्सिजन बी द्यायचं नाही. हा येडे आहे. पण तुळस म्हणजे काय, आपली माऊली सकाळी पहाट राम प्रहारी उठून त्या तुळशीची पूजा करून तिथं सडा सारवण केली. 5 मिनिट जर तुळशीच्या जवळ राहिली तर त्याला दिवसभर ऑक्सिजनची गरज नाही. असं ते हिंदू धर्म ज्यांनी स्थापन केला त्यांनी सिस्टीम लावून ठेवली होती. तुम्ही त्या आता तुळशीची जिरवली आणि कुंडीत बसवली, वाढायचं बी नाही आणि ऑक्सिजन बी द्यायचं नाही. आणि म्हणून आपली बायको माय नीट दवाखान्याला. आज एक काम करा, कुंडी ज्याच्या ज्याच्या घरात कुंडीत तुळस आहे ती कुंडी फोडा, जमिनीत लावा, वर वाढू द्या. तुमच्या घरच्यांना बायांना कधी दवाखाना लागणार नाही एवढी गॅरंटी मी देतो. 5 मिनिट तरी फुल ऑक्सिजन घेऊ द्या त्याला. सायन्सचा पत्ताच नाही, सायन्सला घोडेच लावा आपण सगळे. आता तुम्हाला सांगतो की मग आता बांबू का, आता एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये बांबू कुठं बसतंय. बांबू जगात जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडामध्ये 30% अधिक कार्बन खायची क्षमता बांबूत आहे. माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतंय, बांबू 320 किलो देतंय. जगामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोथ असलेली जर कुठली वनस्पती असेल तर त्याचं नाव बांबू आहे. नरेंद्र मोदींनी या बांबूवर उपकार केलाय की बांबूला झाडाच्या व्याख्येतून काढून गवताच्या व्याख्येत घातलं. आता याला लावायची बी परवानगी घ्यायची गरज नाही आणि काढायची बी परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजे आता माझं तासभराच्या भाषणामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल तर कार्बन खाणारं ऑक्सिजन देणारं झाड आपल्याला लावावं लागणार एवढं पक्क. आता हे सगळे सुटपुटातल्या लोक सोडून तुम्हाला विचारतो, तुमच्या मायची शपथ घेऊन सांगा, रानात झाड ठेवू वाटलं का? नाही. झाडाला घोडे लावतो तुम्ही, झाडाला घोडे लावा, झाड तुम्हाला घोडे लावलेले आहेत. आता पहिली स्टेप आली कोरोनाची, दुसरी येणारे लई वंगळी, तिसरीला तर मग जेसीपीनं बी नाही, ओल्या कुत्र्याने रस्त्यावर पडून मारचा एवढी वाईट वेळ येणार आहे. तर तुम्हाला आता बांबू लावायचा आहे, झाड लावायचे. मी तुम्हाला सगळ्याला आदेश देतो, जे जे हिंदू आहे त्यानं उद्यापासून 2 एकर वड आणि 2 एकर पिपळ लावा आपल्या शेतात. लावसाल का? नाही. काय नाव आहे? राहुल लोणे. राहुल लोण्याला म्हणा हिंदू 2 एकर वड लावत नाही मला. बोलला धर्माला. मला सांगा काय केलं तर तुम्ही झाडं लावसाल सांगा बरं. कोण आहे? हा काय नाव? विशाल देशमुख. विशाल देशमुख एवढा वेळ गप बसू बियाचं बोलले बघ. उत्पन्न देणार असेल तर लावतो म्हणजे, नाही तर काही बी लावणार नाही. असं आहे का? अरे वा, कुठल्या हो? हा बर तांदूळवडीच्या हो, व्हेरी गुड. मांजरा पट्ट्यातल्या देशमुख म्हणजे मग चालूच राहणार. बरोबर. तर आता बघा, उत्पन्न दिलं तर काय बी लावायला तयार आहोत. ठीक आहे. आता मला शांतपणे 2-3 विचारायचंय, सोयाबीन मध्ये किती शिल्लक राहू लागला? चला कोण तर सांगा बरं. ज्यानं शेती करतंय त्यानं उठून सांगा. उठा बरा. सोयाबीन मध्ये किती उरलालं एकरी?
ओरिजिनल आहे बघा शेत करणारा. त्यांचं रूप बघितल्यानंतर विचारायचं सुद्धा नाही. ओरिजिनल माणूस 2,500 वरलं नाही म्हणणं. त्याच्यात तर चड्डी बी ना. जैनाची देव हिंडल्याने हिंडावं लागणार आहे एक दिवस. सोयाबीन पिरलं की जैनाचं देव हिंडल्याने हिंडा. कापसात काय होणार हो? कापसात काय हो? ए कापूस आहे का? नेसायला चड्डी भेटत नाही साहेब. ए पट्टापट्टी शर्ट उठ ना. काय मग चेहरा केला देशमुख उसात कापसात काही नाही, सोयाबीन मध्ये काही नाही. आता बांबूत काय सांगतो तुम्हाला ऐका. गेली लाईट गेली. मला लाईटची बी काही फरक पडत नाही. गेल तर गेला. बांबूच सांगायच्या आधी तुमच्याकडून मला एक माहिती घ्यायची आहे. कुणाच्या रानात बांबूचं झाड आता आहे का? नाही. हाय हो. कुठं कुठं आपल्या कुठं येतच आहे लावलेलं. कुठे शेतात लावलेले आहेत. कवा या वर्षी लावले. हे या वर्षाचं नाही. नाही जुनं आहे का कुणापाशी? हाय कुठं देशमुख साहेब? कवा किती किती निघाला भोकार्या? अरे पण किती? 25 वर्षाला 25 निघते. देशमुख साहेब खोटं बोलतील का? वर्षाला 25 खात घातलाव का? खुरप लाव का? दुंड लाव का? खात घातलाव का? तुझ्या मायला खात नाही, दोंडा नाही, खुरप नाही, पाणी नाही. 25 ठोकाऱ्या निघाल्या. अडचण काय? काय अडचण? काढायला हो ना. मग ट्रॅक्टर लावून ओढावं लागते. 3-4 झोले दिल्याशिवाय निघणार. मग थोडं म्हणजे लोक का बरं जाईना त्याच्याकडे झोले द्यावं लागते म्हणून. आता मला सांगा 25 निघतेत. एक रोप लावलं की वर्षाला 25 फाटे फुटतात. एक त्यांच्याकडे लावलेली जात आहे कटांग. तुमच्याकडचे झाड आहे ना ते कटांग जातीच आहे. एकात एक अडकत आहे. काढायला अडचण जाती. बरोबर. आता मला सांगा न अडकता एकाच बारला वर्षाला 25 फुटवे फुटत असतील तर 60 फूट उंचीच एक बांबू कितक्याला इकल? 60 फूट. हा नाही ह्यांना सांगू दे की ह्यांना लावायचं. आपण लावलो. आपण लावणारच आहोत. तुम्ही तर इंचभर बी ठेवत नाही रान सगळं. आता बांबू मुंबईत तर मोबाईलवर बटन दाबायचं. मोटरसायकलची माय बसून चालते पाणी. आम्ही लावलंच नाही साहेब. त्याला त्याचा भाव काय सांगा? नाही मी काय म्हणाला मी एवढा नव्हं. मी काय म्हणलो तुम्हाला 60 फूट उंचीचं बांबू बाजारात विकत घ्यायला गेलं कितक्याला मिळतंय म्हणला लाव. मला तुम्हाला काय विचारायचं? एवढी अक्कल मी देशाचा नेता. नशीब कुठले तुमच्याकडे आला हो. तुमच्या देशमुखानं 10 एकर लावले म्हणून आलो का? येड जाऊ काय मी कुठे बिल पण बाजारातून भाला आणलं का विकत असला? हे कोणाचा पेंडाल? हे पेंडाल कोणाचा रे? ए पेंडाल वाल्या हे कितक्याला मिळालं रे? हा एक बांबू 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 किती उंच? 11 फूट 150ला. 11 फूट 150ला 60 फुटाचे किती? 900,000. खोट ह्यानं रिटेल मध्ये आणलंय. मी होलसेलचा भाव सांगतो. ह्यानं 900ला म्हणलेलं. मी म्हणतो 100 रुपये धरायचा आपण.
कशाला जास्त उगाच हाय मध्ये नाही. 100 रुपयाला एक, 100 रुपयाला एक. एका झाडापासून 20 निघतात म्हणजे किती झाले एका झाडाचे 2000. एका एकरला रोप बसतात 250. किती झाले नाही 2.25 लाख. किती तुमच्या मायची शपथ घेऊन सांगा, खुरप नाते, बाण नाते, फवार नाते, राख नाते, दुण नाते, कोळप नाते 2.25 लाख कशात उरत्यात? म्हणून बांबू लावायचा आहे. बरोबर आहे. आता 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 तुमच्यातलं कोणतं शहाणं असलं तर त्यानं म्हणतोय मग आता सभा संपल्यावर म्हणतात लई कुचकाड राहतात काही काही. ते काय म्हणते माहिती का, सगळे बांबू लावल्यावर मग टमाट्यावानी होईल की टाकायची होईल माय उगच म्हणतात कुठचे काय बी. हा सगळे बांबू लावला तर भाव पडणार आहे. ऑटोमॅटिक वाढते. कागद नगरला पेपर साठी येते तसं त्याला काय त्याच्या हिशोबाने भाव भेटेल त्याला जास्त. बरोबर. काय नाव तुमचं? एक काठी एवढी अरे तुमचं नाव काय? नाव काय परमेश्वर बनसोडे. बसा मला कळलं. मी गुदगुली एवढ्यासाठी तर केलो तर वळवळ वळवळ कराल म्हणून. काय मी काय येणार का काय पैसे पटेल. आता हे बनसोडे का म्हणले या हे बनसोडे काम हे खुर्ची द्याव त्यांना. हाय बसा. शान होशील रे ये इथं लोकात. ही शान करायची शाळा रे इकडे. मी तर बोलतोच रे बाबा बोलतो. ऐका आता हे बनसोडे म्हणला सगळे लावल्यावर घ्या त्याचा म्हणला भाव का ठेव. खराय. आता मी 3 गोष्टी सांगतो ऐका. आपल्या देशाला डिझेल आणि पेट्रोल कितीचा आणावं लागते माहितीये का? ऐका 7 लाख कोटी रुपयाचं डिझेल आणि पेट्रोल येते. आता 7 लाख कोटी रुपयाचं डिझेल पेट्रोल त्याला बोलवा त्या शेतकऱ्याला बिचारे आले उशीर करायला लवकर या मग शेवट तर ऐकतील. आपल्याला एक जण शानभाव वाटतंय. बरोबर. तर आता ऐका 7 लाख कोटी रुपयाचं डिझेल पेट्रोल आपण आणतो. 7 लाख कोटी रुपयाचं डिझेल पेट्रोल आणायच्या ऐवजी आता बांबू पासून 7 लाख कोटी रुपयाचं डिझेल आणि पेट्रोल तयार करायचं आपल्याला. किती लावावं लागल? किती लावावं लागल? मला तर याचं गणित आलं नाही बाबा. एक गणित आले. 4 दिवसापूर्वी भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री काय नाव? धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधानने एक स्टेटमेंट केला. काय सांगता येईल का कोणाला? हे कोण सांगते का? 35,000 CNG पंप. ऐका देशमुख साहेब म्हणले 35,000 CNG पंप उभे करायचे आहेत. 5,000 CNG पंप जर उभे करायचे असतील तर 35 लाख एकर बांबू पाहिजे. 5,000 पंपाला 35 लाख एकर किती आहे? काय CNGच आता बांबू कुठे इकायचं म्हणलं ते बनसोडे. बरोबर आहे. त्याचं डोसकं बिचारायचं तेवढंच आहे. ऐका आता CNG एक CNG पंप नांदेड जिल्ह्यातले सगळे रिक्षे. मी तुम्हाला आता 500 एकर बांबू जर लावलो तुम्ही इथं 500 एकर जर बांबू लावलो. परवा मी अमित देशमुख साहेबांना सांगितलं बातमी वाचला असेल सकाळला तुम्ही.
मागे आम्ही देशमुख साहेबाची बातमी बघितली असेल तुम्ही की देशमुख साहेबांना सगळे मोठ्या देशमुखाला समजून सांगलो आम्ही अमित देशमुखला शान केल्यावर आमचा जिल्हा शान होत असं नाद आपला कोळा आपण किती काम केलो तर राजा बोले दल हले गरीब बोले दाढी हले आपलं कोण खरं धरणार आहे विलासराव देशमुख साहेबांचं पोरग म्हणून मी म्हणलं त्यालाच नीट करूत म्हणलं चल मग आम्ही देशमुख साहेबाला बोलू बाबूत नेलो आणि त्यांना सगळं सांगितलं आणि मग त्याने आपल्या संग पेपरवाले नेते पेपरवाल्याला आपण जाहिरात देते त्यांचे 7 कारखाने पेपरवाले टपर फोटो का असे वाकडे असे हल्ले आपलं काय आपण किती बी लिहून द्या छापत नीट करूची तुम्हाला म्हणलं मी त्यांना म्हणलं आपल्याला तुम्हाला आमच्या जिल्ह्यातल्या तर आता ऐका 500 एकर बांबू लावलो तर 365 दिवस 5 टन सीएनजी निघल 5 टन म्हणजे 5000 किलो म्हणजे 500 एकर बांबू मध्ये काय होईल 2000 रिक्षे चलतील नाहीतर 300 कार चलतील नाहीतर 100 बस चलतील भाव काय तयार व्हायचं रेट 50 किलो विकायचं रेट 60 रुपये किलो रोज 3 लाख रुपयाचं सीएनजी विकल 5 कोटी सबसिडी आहे 5 कोटी शेअर आहे 10 कोटी मध्ये कारखाना उभा राहत आहे म्हणजे 20 कोटी मध्ये आणि मग 3 वर्षात कारखाना फ्री 4थ्या वर्षापासून वर्षाला 1 कोटी रुपयाचं गॅस महिन्याला 1 कोटीचं गॅस विकायचं जसं रोटी आवश्यक आहे तशी आता ऊर्जा आवश्यक आहे आणि ऊर्जा जमिनीतल्या पोटातलं डिझेल पेट्रोल कार्बन तयार करताय कोळसा कार्बन तयार करताय म्हणून आता जगात मानव जात जर जीवन ठेवायचे असेल तर जमिनीतलं इंधन वापरून कार्बन तयार करण्यापेक्षा हे ग्रीन एनर्जी हिरवं इंधन तयार करायचं काम सगळं जग तयार करायला आहे आणि म्हणून आता बांबू हे कल्पवृक्ष आहे बांबू शिवाय तुम्हाला पर्याय नाही घरी बसून वर्षाला एकरला लाख कमीत कमी लाख जास्तीत जास्त रक्कम मी सांगणार तुम्हाला अशा पद्धतीचं हे सगळं खेळ आहे मला मी काम आभार करायला सांगे मी काम करायला मी तर आता कुठे बी जाता मी कुठे बी समितीवर जाऊ शकतो मी राज्यसभेवर बी जाऊ शकतो मी अजून काही बी खेळ करू शकतो दिल्ली मुंबईमध्ये राहिलो तर मी रोज 10-5 लाख रुपये कमवू शकतो जर ठरवलं तर या ताकदीचा मी मला मी काय उगा काही येणार नाही मला मोदी काय म्हणते ते लाईट असती तर दाखवलं असतो तुम्हाला कॅसेट आहे माझ्यापाशी मोदी साहेब माझं कसं नाव घेतात कसं कौतुक करतायत कपार देशाच्या पंत